सोलापूर येथे अखंड नामजप समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थ यांच्या महामंत्राचे शतकोटी लिखित नामस्मरण या पुस्तकाचे प्रकाशन भक्तिमय वातावरणात पार पडले। स्वामी समर्थ समाधी मठात आयोजित या सोहळ्यात स्वामी भक्त चौळप्पा महाराजांचे चौथे वंशज नरेंद्र नाना महाराज, योगेंद्र पुजारी, धनंजय पुजारी महाराज तसेच संस्थापक विष्णू कारंपुरी यांच्या हस्ते पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ समाधी पूजेने झाली। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते पूजा करून समाधी पुष्पहार, महावस्त्र व महाप्रसाद अर्पण करण्यात आला। यावेळी पुजारी मंडळींनी मंत्रोच्चार करत शतकोटी नामस्मरण यज्ञ यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली। त्यानंतर उपस्थित स्वामी भक्तांना नामस्मरण पुस्तिकेचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी समाधी मठात मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते। श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि शतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। या भक्तिमय जयघोषामुळे संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले। आज अखंड नामजप समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या शतकोटी लिखित नामजप यज्ञाची सुरुवात झालेली आहे। स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून, समाधीला प्रार्थना करून त्यांचे आदेश घेऊन आज हा संकल्प करण्यात येत आहे। यामध्ये मुख्य 3 सूत्र आहेत। एक, विश्व शांती राहायला पाहिजे, विश्व कल्याण व्हायला पाहिजे आणि विश्व बंधुत्ववाद व्हायला पाहिजे। अशा या 3 सूत्रानुसार संपूर्ण शतकोटी श्री स्वामी समर्थ नामजपचा यज्ञ आज सुरुवात झालेली आहे। स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आदेश घेऊन या ठिकाणी संकल्पना करून आज यज्ञाला सुरुवात करीत आहे। सर्व भाविक भक्तांना, स्वामी समर्थ भक्तांना सर्वांना विनंती आहे, या नामजप संकल्पनेमध्ये सहभाग होऊन आपण सुद्धा लिखित या नामजप संकल्पमध्ये पुस्तकाचं लिखित करून सर्वांनी सहभाग नोंदवावा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।